तर मित्रांनो कशात आज आपण केलं परत माइनक्राफ्ट. तर मी सध्या तरी पहिले गेम स्पॉन झाला तो मी खेळलेलो आहे थोडा, पण आज मी बनवणार आहे माइनक्राफ्टमध्ये माझ्या स्वतःसाठी घर. कारण मी अजून तरी माझं घर बनवलेलं नाही आहे, मी असंच फिरत आहे. ठीक आहे, मी कलेक्ट केलं, स्टोन कलेक्ट केलं, पण अजून सुद्धा मी घर बांधलेलं नाही आहे. तर आज आपण घर बांधणार आहोत. तर चला. तर हे माझं छोटंसं घर पहिले मी स्टार्टिंगला बांधलेलं, कारण झॉम्बी बिंबी येत होते मला मारायला. तात्पुरतं राहण्यासाठी तरी मी हे घर बांधलेलं आहे. बांधलेलं नाही म्हणजे खंदून बांधलेलं आहे. ही छोटीशी रूम माझी, एक छोटासा बेड, तिथे मी आज झोपलेलो. तर घर बनवायला पहिले सुरुवात करणार. तर मी घरासाठी मी सामान तर कलेक्ट केलं नाही, अजून कलेक्ट करतच आहे. वूड नॉर्मल झालेलं आहे. आयरन घेऊया, आयरन स्मेल्टिंगला टाकलेलं मी. याच्यात चेस्टमध्ये पण ठेवून घेऊ. तर घर बनवायचं आहे, तर घरासाठी पहिले मला जागा शोधायला लागेल. कुठे बनवू, चांगली जागा बघायला लागेल मला घर बनवण्यासाठी. थोडी उंचावर जागा पाहिजे, पण ही जवळ थोडी उंच नाही आहे, नॉर्मल उंच आहे. मी आज डोंगरावर बांधू शकतो माझ्या घर, पण मला पहिले तर यार कुक केलेलं खाणं, कुक केलेलं खाणं, कुक केलेलं खाणं, रोटन फ्लॅश नाही, कुक केलेलं खाणं. आता आपलं प्लेट फास्ट जाऊ शकतो. खूप कमी असलं की याला फास्ट धावत नाही, पण हंगर बार फुल करता धावतो बाहेर. फ्लेंट आहे का, मला पाहिजे ती फ्लेंट. अरे आता आतमध्ये आतमध्ये जाणार नाही तर पाण्यात पडलं ना की निघायचे चान्सेस कमी आहेत. तर मी जास्त घाई करणार नाही. आपल्या घरासाठी आपण करणार जागा आपण पहिले घरच बघून घेऊ. तर ही जागा थोडी परफेक्ट वाटते, पण मला थोडी झाडं बिडं कटिंग करायला लागतील. तर आपण करून घेऊ. त्यासाठी मला एक्स बनवावं लागेल, ती माझ्याकडे नाही आहे. सॉरी. फास्ट क्राफ्टिंग टेबल, ह्याच्यात जाऊ ना. स्वतःच बनवतो एक नाही दाखवत आहे. वायर ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओके 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 समजलं नाही. ते ब्लॉक नाही आहे, पण एक हा जाऊ द्या, याच्यात हा जाऊ दे आणि हे स्टोन येऊ दे. आता एक्स मिळेल, 1 2 3 क्राफ्ट करू आपण. एक्स मस्त कारण तुटली तर लगेच आपल्याला घ्यायला. तर त्या एक्स पहिले इन्व्हेंटरी समोरच्या बारमध्ये घेऊन ठेवू. बाकी आपल्याला काय यायची तसं होतं. नाईट झाली तरी आपल्याला इथल्या इथंच धावायचं आहे, कारण इथं छोटी घर आपले आणि त्याच्यावरतीच हे करू. आपल्याला टेन्शन नाही घ्यायचं. नाईट झाले की पटकन उठायचं, जायचं झोपायला. ओके, एक झाड अशा प्रकारे, कारण मी पूर्ण झाड तोडत नाही. याचा अर्थ हे फक्त आपण ब्लॉक काढले ना की झाड हे होतात, काय बोलतात. असं पण मला लाकूड पाहिजेच घर बांधलं पाहिजे, फुल घेऊन पाहिजे, कारण कोल हा माझ्याकडे कमी आहे. मी ज्या याचा घर बनवणार आहे त्यासाठी मला फुल पाहिजे.
बेस बनवणार आहे स्टोनचा आणि घर आहे माझं वूडचं. वूड पण हे वूड नाही आहे, डार्क वूड आहे. डार्क वूड आहे कसं डार्क आपण चेस्टनट ठेवले ना ते वूड. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ते कसे गायब होतात. ते बघा आपोआप गायब होतात. ते बघा आपोआप गायब होतात. फक्त आपल्याला काय करायचं आहे, ते झाडांचे हे आहेत ना ते फक्त काढायचे आहेत, म्हणजे फोडायचे. झाड आपोआप कट होते, आपोआप गायब होतील. बघा आपण जसं झाड कट केलं तसं आपल्याला एक ॲपल पण मिळालं. असं पण होत होतं की तुम्ही झाड कट करा तो झाड आपल्याला एक हे पण देतो, काय आता ही ओक सॅपलिंग आहे. अशी एक झाडाची आपल्याला सीड्स भेटते. जसं आपण झाड तोडू, पूर्ण झाड तोडलं ना की त्याची आपल्याला सॅपलिंग पण भेटते किंवा त्याच्याकडनं एक स्टिक पण भेटते आणि एक फल पण. आता तुम्ही बघितलं की मला एक ॲपल मिळालं. असंच ॲपलच मिळतात, अजून तुला फल मिळत नाही, ॲपल भेटतो. त्याला टेन्शन गरज नाही, कारण बेड खालीच आहे. फक्त थोडा वेळ थांबा. ओके, ही अशी सॅपलिंग भेटते. आता ही मला व्हाईट झाडाची म्हणजे या ब्रिच लॉगची एक सॅपलिंग भेटलेली आहे, ती मी घेणार आहे आणि तिला मी माझ्या घराच्या समोर, म्हणजे हा घर आहे, आता पाण्याची लावला की ते झाड उगायला लागेल. ही सॅपलिंगची ही आहे, खासियत आहे. तो झोपलो होता आपण का, तर मित्रांनो आपल्या अशा प्रकारे आपली शुभ प्रभात झाली आहे, म्हणजे गुड मॉर्निंग. बघू शकता असं वातावरण आहे, एक नंबर. गोमाता भी फिर रही इधर. अशा प्रकारे बघा अजून एक सॅपलिंग आहे व्हाईट झाडाची आपली ओक याची, मी घेतो. अशा प्रकारे इथं काहीतरी होतं, जाऊ दे. अशा प्रकारे जागा आपली एवढी मोकळी झालेली आहे. आता फक्त अजून थोडा वेळ की हे पण झाडं अशी पानं आहेत ना झाडांची ते जातील. मित्रांनो अशा प्रकारे हा एक झाड मोठा आहे सर्वात, तेव्हा माझा हात पण नाही पत्ते, म्हणजे माझ्या ना माझ्या कॅरेक्टरचं आहे. हे झाड पूर्ण तोडल्याशिवाय गायब होणार नाही, त्यासाठी आपल्याला हे झाड पूर्ण तोडायला लागेल. काय झालं? ओके ओके, लागत होती. मित्रांनो आपल्याला हाईट पोचत नाही, तर थोडा वरती जाऊ. तर मित्रांनो अशा प्रकारे शेवट लावला. आपण तोडू, इथे याला पण तोडू, याला पण तोडू. अजून कुठे ब्लॉग आहे का? ओके नाही आहे, संपलेलं आहे.
बघा एक स्टिक पण भेटली आपल्याला आणि किती ॲप्पल पण भेटली परत. तर हे झाड पण गायब व्हायला आलं असेल, होते का गायब की हे पण हे काय हे फळ आपल्याला तोडायला लागेल. गायब होते का? हां होते हे पण गायब होते, हे पण असे गायब होईल. अशी झालेली आपली जागा मोठी झालेली आहे. नंतर हे पण तोडून टाकून, कारण हे याची गरज नाही आहे. एवढी डची एवढा उंचायला आपले बस झालं. त्यासाठी हे तोडले तर आपलं हे समोरचं कवरअप पण करता येईल. हे बघा हे स्टिक पण भेटले मला, हे सॅपलिंग अजूनच. एवढी जागा घरासाठी नाही मते तर बस झाली. 5 झाडं बिडं पाहिजे थोडी शोसाठी, तुम्ही टेरेस बनेल त्यासाठी एवढी जागा बस झाली. तर आपल्याकडे एक शवल असलं नाही आहे, शवल तुटलेलं म्हणजे मी केलेलं क्राफ्ट पण ते नाही आता, जाऊ द्या आपण हाताने केलं भले काम सुरू आहे, पण घाई नाही करायची. घर बनवायचं तर चांगलं बनवायचं, चांगल्या पद्धतीने बनवायचं, जास्त गच्ची नाही करायची. घर मी एवढं मोठं सिंपलच बनवणार आहे, पण ते आपल्याला आवडेल असं तरी बनवू. आपलं एवढं मोठं आहे, वाव भरपूर मोठं आहे. एक काम करू, बसून घेऊ आपण. आता बसलो की कसा जास्त उड्या मारणार ते पुढे जाऊ. थोडा पुढं जाऊ, थोडा पुढं अजून, थोडा पुढं अजून, थोडा पुढं अजून. हलू चालेल. आता कॅरेक्टर आपण बसलेलो आहोत ना, तर इथनं आपण किती पण हाईट येऊन जात तुम्ही पडणारच नाही, कारण तो परफेक्ट टोकाला येऊन अटकतो, पण तो पाडणार नाही. याची येत आहे की बसलो की आपण कुठल्याही गोष्टीला पाडणार नाही, आणि कोणी मारलं तरी आपण काय हलणार नाही. हे थोडा माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम आपोआप स्क्रीनवरती जाते, कारण जास्त होईल पण तिथं पण हे होते मला भैकात ही, म्हणून मला ही घाई करायची नाही आहे. कारण याचे कसं अजून घाई केली की आपलं काम अजून वाढेल. हल्लू हात केलं असतं की खड्डे पडल्यासोबत ते आपण समजलं पण नसतं. बाबा इथला पडला. फावडा बनवायला पाहिजे, एवढा झालं असतं, पण राहू द्या, आपण हातानेच करू. जेवढी घराला मेहनत देऊ तेवढा घर आपण चांगलं करणार आहे. इथलं माझी स्किन कशी जास्त होईल करून ठेवलं ना, ते आता प्रॉब्लेम होतो. आता मी उभा राहतो, कारण मला बघून आला माझ्या कॅरेक्टरला, मला इथं बदललं तरी आपल्याला फरक नाही पडत.
पटपट मी फोडतो आणि व्हिडिओ पण लय मोठी असं वाटतंय मला. चालेल, थोडी मेहनत घेण्यात होत. तर अशा प्रकारे हा एक कंप्लीट झालेला आहे भाग आपला. आता छोटाच आहे, पटकन होईल, करून घेऊ आपण फास्ट. हे करता करताच आपली नाईट झाली. बघली अजून आपण घराला स्टार्टिंग नाही केलं. मी बोललो आज घराचा बेस तरी बांधून घेऊ आपण, पण आपण नाही, पण ते पण नाही झालं. ओके, परफेक्ट पूर्ण क्लिअर गेलं. हे दोन झाले, कारण झाले परफेक्ट सर्व झालेलं आहे क्लिअर. लगेच जाऊन झोपलेलं बरं आहे. आपल्याला काम काय नंतर पण करता येईल. मामीपेक्षा मला नाही बरं, झोपलेलं बरं. बांधायला पण त्यासाठी पहिले मला उडी मिळायला लागेल. आपण जागा कशी गेली, पण घर बांधायला जो आपल्याला उड लागणार आहे तो मी स्टोनचा बांधणार आहे. तो स्टोन पण आपल्याला घेऊन जायला लागतील. अजून भरपूर काय करायचं आहे. बघू शकता याच्यामध्ये आसमाचा फरक आहे. किती डार्क आहे बघा. हा बघा, आपण यातले किती झाड खोडले, पण हे कसे आहेत बघा, डार्क आहेत, चॉकलेटी, ब्राउनी. हे बघा पूर्ण दिसत बघा. तसं डार्क दिसतो बघा, एकदम डार्क दिसतो. अशा प्रकारे आपले एक्स पण कुऱ्हाड पण तुटलेले आहे. नशीब आपण 3 कुऱ्हाड क्राफ्ट करून ठेवलेल्या होत्या. हे सीड्स आहेत मित्रांनो, खालती पडलेत ते. या फुलाची मला काही गरज नाही आहे. सीड्स आहेत, कारण सीड्सने आपण कोंबडी मीन्स म्हणजे कॉक चिकन पाळू शकतो. लवकर समोर हातात ठेवायची, ती आपोआप आपल्या पाठी लागते. आपण तुला पकडू पण शकतो. तर तुम्हाला जर झू बनवायचा असेल, ॲनिमल झू, आपण एक असे ट्रिक करून त्याला आणू पण शकतो. म्हणजे कसे आपल्याला अंडे तर स्पॉन करता येईल नाही. पक्षी दिवशी असे आपले सीड्स टाकून पक्षी आपण जवळ येतात, पक्षी जवळ येतात, प्राणी जवळ येतात. ही आपली जी आहे गोट बकरी, तिला आपल्याला फक्त वीट दाखवावं लागतं. वीट दाखवलं ना तिथं आपोआप बरोबर येतो. वीट म्हणजे शेती करतो ना भाताची, ती सीड्स लावून मोठा ग्रास येतो ना, सीड्सचा मोठा ग्रास, तो जर पडला तर आपल्याला वीट भेटतो. एक प्रकारे भात.
बॉल लागतात. पाऊस पडायला लागला. तुमचा माझा स्टोरेज झालेला आहे फुल. तर मी हा एक काय ब्लॅक होल, हा ब्लॅक होल फेकणार आहे. यासाठी आपण प्लास्टिक गरज नाही. आणि याच्यानं आपण हे जर खाल्लं तर आपले हंगर बार कमी होते. तर ते आपल्याला एक पॉयझन पकडते. त्यामुळे हे गरज पण हे आपल्या याच्यात नायकरमध्ये एक कुत्र आहे. त्या कुत्र्याला आपण एक दिलं खायला, आपण त्या दोघांची ब्रिडिंग करू शकतो. 2 कुत्र्या जर खाऊन त्या दोघांची आपण ब्रिडिंग करू शकतो. त्यासाठी आपण त्या भरपूर उपयोगी करतो. जर तुम्हाला कुत्र्याची गँग तयार करायचं आहे, तुमच्याकडे 2 कुत्रे आहेत, तर ते कलेक्ट करून तुम्ही त्यांची ब्रिडिंग करू शकता. मी पण करणार होतं. मला तर आमचे कुत्रे भेटले नाहीत. पण 3 होते. त्यांना पहिले आपल्या बनवणं भेटली ही बोन लागतात. जी बोन स्केलेटनला मारून किंवा असं कुठलं कॉलेज स्टेशनला तुम्हाला भेटू शकतात. तुम्ही विलेजमध्ये तुम्हाला ते भेटू शकतात. जास्ती जास्त करून कधी स्केलला मारून त्यासाठी तुम्हाला नाईटमध्ये स्केलेटन वाचतो मनुष्य बनायला, त्याला तुम्हाला मारावे लागेल, किल करायला लागेल. त्याचं एवढं प्रमाणामध्ये मारावे लागेल. तरी हिंदी पण नवीन व्हायला पाहिजे. पक्का माहिती आहे तुम्हाला सांगणार नाही. व्हिडिओ पण कधी कमी जाणार नाही, मला माहिती आहे. मला माझं बऱ्याच आवडतं. हिंदीमध्ये काय बोललं मला समजेल. काय हिंदी हो आपल्याला नाईट झाली होती त्यावेळी. नाईट नाही थोडंसं पावसामुळे कालच झालेलं आहे. तर जाऊ द्या. आता आपल्याकडे अजून 55 आहे. 64चा एक स्टॅक आहे. म्हणजे 5+4 9 लॉक पाहिजे. 2 स्टॅक आपल्याकडे कम्प्लीट होते. तर आपण घ्यायला जाईल. आता 65 स्टॅक पण झालेला आहे. आता मला या वोडची पण गरज नाही आहे. माझ्यामध्ये नाही हा वोड घेऊ शकतो. पण या स्टिंटेड डार्कवोडची म्हणजे हे काय झालं सांगू. आपण जर अशी एका ह्याच्यावर आता हा वूड आहे, वूडचा एक ब्लॉक आहे तर हा वूड असं आहे ना, त्याच्यावर आपण एक मारली म्हणजे का याच्या पट्ट्या की हे याची साल असते कवर ती अशी निघते आणि तो असा प्लेन होतो. ही कवर दिसत नाही. त्यामुळे हे तर मला नको, कारण मला हे असं कवर पाहिजे. तर नंतर मला चुकून झालेलं आहे. आता मी त्याला लागून घेतलं तर मी वूड तोडणार नाही. तसंच ठेवू असं ठेवू शकेल. तर आपली दुसरी कुऱ्हाड पण तुटलेली आहे. ही लास्ट कुऱ्हाड आहे. नंतर आपल्याला स्टोन म्हणजे दगड अर्थात गोळा करायला जायचं. गोळामध्ये कलेक्ट करायला जायचं. ते पण जाऊ पण त्याच वेळेचा आपला देश होणार नाही. ऐकून माझ्याकडे स्टोन आहे पण तो कमी पडेल मला अशी गॅरंटी आहे. म्हणून थोडा स्टोन एक्स्ट्रा तयार करून ठेवू. तर आपल्याला काय जाणार नाही, कारण आपला स्टोन नंतर पुढे लागणारच आहे. तर ते आत्ता काही कंट्रोल तर नंतर काही कंट्रोल आहे. तर माझ्याकडचं एक 2 स्टॅकलेस पीस झालेलं आहे. बहुत झालं एवढं म्हणजे अजून माझ्याकडे पण आहेत. अजून कलेक्ट करून ठेवलेले आहेत. ते किती 4 स्टॅक आहेत आणि आत्ता 2 स्टॅकने 6 स्टॅक झालेले आहेत. आणि आपण बेस तर त्याचा बांधणार आहोत स्टोनचा. म्हणून लाकूड थोडी कमी लागते पण लागले तर आपण इथे परत येऊ शकतो, कारण हे आपल्या बेसपासून काय जेवढं लांब नाही आहे. नंतर आपलं सरळ जायचं आहे. तो झाड दिसला त्या इथं आपली बेस आहे. बकरी
घेऊ काय बघू शकता तुम्ही ते. मी तर मातीत बोलतो तुम्हाला बक्षीस गोळा लागेल. हा आमचा घोडा राजा आमचा नाही झाला आमचा टीम त्याला मी अजून मला बनवलं नाही आहे इथे मी बसू शकतो. त्याच्यावर 2दा-3दा बसून आपण जेव्हा ट्राय करू ना त्याच्यावर हे करायचं की तो आपला पाळीव प्राणी होऊ शकतो. म्हणजे होईलच बनवलं तर ट्राय करायचा आणि बसायचं. तर अशा तुमचं नाईट पण झालेली आहे. 12 झालो आपण आलेलो पण आपल्याला वाटलं पावसामध्ये नाईट झाली नसेल. आले नाईट झालेली आहे नॉर्मल नाईट झालेली आहे दिसत नाही आपल्या पावसामध्ये. बघा झोपलो आपण. तर आपली अशा प्रकारे चौथी गुड मॉर्निंग झालेली. तर आणि पाऊस पण गेलेला आहे मस्तपैकी सुहाना सूर्य असा आलेला आहे. सूर्य पण चौकोन आहे पण लय मोठा आहे त्याच्या जवळ जाऊ पण शकत नाही आपण. जसं आपण पृथ्वी समोरच्या सूर्यासमोर जाऊ शकत नाही त्यात जाऊ शकत नाही त्यात पण जाऊ शकत नाही. चल तर आपण वेळ न घालवता घराच्या सामानासाठी तयारी करूया. तर माझ्याकडं आता हे बघू शकता किती 1 2 3 4 5 6 स्टॅक आहेत. वरून इथं 50 आणि हे 34 म्हणजे टोटल 7 स्टॅक माझ्याकडे कंप्लीट असला पाहिजे. 1 2 3 4 5 6 स्टॅक. हां ते 7. हा इथं एवढे पहिले मला स्टोन पण कलेक्ट करायचं नाही. असे मला स्टोन कलेक्ट करून हे स्टोन आहेत रफ स्टोन. हे थोडे नॉर्मल प्लेन स्टोन अँडसाईट आणि हा स्मूथ स्टोन. तर मला असा स्टोन बनवायचा आहे. त्यासाठी फक्त काही करायचं नाही आहे. असं स्मूथ आपले स्टोन कलेक्ट करायचं ते पाण्यातून असं टाकायचं की मग आपल्याला अँडसाईड असा नावाचा एक दुसरा स्टोन भेटेल जो मी तुम्हाला दाखवलेला. अँडसाईड नसावे माझ्या मते. ही हा एक स्टोन आहे नॉर्मल प्लेन. याच्यावरची डिझाईन बघा आणि याच्यावरची डिझाईन बघा. थोडी याच्यावरची डिझाईन रफ झालेली आहे म्हणजे थोडा प्लेन झालेला आहे नॉर्मल प्लेन. तर नंतर मग याला असं म्हणजे याच्यातनं हे काढलं म्हणजे हे काढलं की याला पण काढू आणि या दोघांना टाकलं याच्यात की असा स्टोन निघेल. या स्टोनप्रमाणे हा बघू शकता तुम्ही. तुम्हाला दाखवतो की रिझल्ट करून. हां तर अशा प्रकारे हा स्मूथ स्टोन झालेला आहे. तर त्यासाठी पहिले मी असे स्टोन बनवून घेणार आहोत. नॉर्मल प्लेन स्टोन बनवणार घेणार आहोत मी. ते टाकून घेऊ आणि आता आपण दुसरे स्टोन आणायला जाऊ. त्यासाठी माझ्याकडं एक नॉर्मल किंचित 2-3 स्टोन तुटतीन अशी एक पिकेक्स आहे म्हणजे कुऱ्हाड आहे आणि फुल HP कुऱ्हाड आहे. तर फुल HP कुऱ्हाड आपली मला एक स्टॅक स्टोन तरी मला कलेक्ट करून देईल. आणि हिच्या प्रकारे 2-3 अजून भेटले तर मी ते कुऱ्हाड क्राफ्ट करत नाही आहे. तर मला स्टोनसाठी मला जागा शोधायला लागेल. का नाही मी हिलाच खोदू का. हिला खोदून ठेवतो आणि हिला मी खालती माझी सिक्रेट बेस असं पण बनवू शकतो. ही सिक्रेट बेस पण एक नंबर माझी घराच्या खालतीच घर माझं वरती आणि घराच्या खालती सिक्रेट बेस एक नंबर होईल. म्हणजे हिलाच मी परफेक्ट करतो परफेक्ट गुफेप्रमाणे करतो. टेन्शन नाही कुठे जायचं. अशा प्रकारे 4 स्टोन देऊन तुटलेले. मला वाटलं 4 स्टोन खोलले 4 स्टोन तर 4 स्टोन पण आपल्याकडे गरजेचं आहे. आणि आपल्याला जसं वाटलं आपल्याकडे स्टोन कमी येत आहेत तिथल्या तर क्राफ्टिंग टेबल आहे जायचं लगेच क्राफ्ट पण करू शकतो आपण. सिक्रेट बेस एक स्टोननी हे बाकीचे स्टोन कमी नाही. फायनली तर मी एवढी हाईट तर मला बस झाली सिक्रेट बेससाठी. तरी अशी चालायला जागा देणार आहे मी. पूर्ण तोडणार नाही आहे मी. थोडं नॉर्मल आपल्याला गुहा टाईप बनवायचे म्हणजे घर टाईप. हे पण राहू दे वर कडी जाईल म्हणून. हे वेगळे स्टोन आहे आणि हे वेगळे स्टोन आहे. हे मी तोडणार नाही ते राहू दे तसंच वरती. मी हेच तोडून घेईन आणि हे पण तोडून घेतो कारण मी एक वरचा ब्लॉक तोडलेला आहे एक्स्ट्रा. तर
ओके. पहिल्या बेसला मी माझ्या सिक्रेट बेसला परफेक्ट करून घेतो ना. स्टोन पण भेटेल आणि बेस पण माझी परफेक्ट कंप्लीट होईल. तर मी ही टॉर्च आहे ती टॉर्च या कॉपऱ्यात लावतो आणि एक डटवर लावतो, कारण ही टॉर्च आता तुटेल ना. या इथं मला परफेक्ट बनवायचं आहे. ओके, तर मी तुम्हाला आता थोडा कालव झालेला आहे. तर पहिले ही बाजू राहू द्या, अशी ही परफेक्ट वाटते. आता थोडा आतमध्ये थोडा अजून कंदूस जाऊ आणि परफेक्ट. तर इथे थोडी डट पण लावली तरी चालेल, त्यात सिक्रेट बेस म्हणजे आपली परफेक्ट वाटली पाहिजे. ओके, परफेक्ट पायरी इथनं असं उतरायचं. हे समोरचं हे तोडू आपण, एवढी हाईट राहू दे. एवढी लांबी बनली. सरळ इथनं जाऊ परत. थोडा कालो चालेल, जाऊ दे चालेल आपल्याला. टॉर्च आहे, आपण टॉर्च लावू इथे. थोडा टॉर्च इथे. ओके, परफेक्ट लागलेलं आहे. ओके, काही तोडू आपण. पाटीला डट पण आली. आलं मला एवढं केलं म्हणजे ब्रेक करायला लागतो ना, माझ्या अंगाला दुखायला लागला. ओके, तर अजून 8 ब्लॉक. इथे माझ्याकडे पिकेक्स आहे. ओके, अजून चार देऊन जा. 4 देऊन जा. ओके, परफेक्ट 4 दिले. परफेक्ट 4. हा आपण एक हाताने तोडू. भेटणार तर नाही, तर तोडून बघू असाच.
अशा प्रकारे सिक्रेट बेस पण माझी कशी वाटते, परफेक्ट वाटते. ओके, परफेक्ट सिक्रेट बेस वाटते. इकडे आतमध्ये थोडी इकडे आतमध्ये थोडा इथे. आणि अशा प्रकारे इथं 2 स्टॅक पण माझे झालेले आहेत. त्याला बघूया आपला सर्व झालेलं का. अशा प्रकारे तर नाईट पण झालेली आहे. मी दरवाजा लावला नाही, मी बघ ब्लॉक लावायचा आहे. किती झाले? ओके, तर परफेक्ट सर्व झालेले आहेत. तर यांना घेऊ बाजूला, नको यांना टाकू पहिले, यांना ठेवला जाऊ ना. आता आपल्याकडं काय फ्यूलची पण टेन्शन नाही, कारण आपल्याकडे हे एक स्टॅक आहेच आपल्याकडं फ्यूलसाठी. वूडचा एक स्टॅक प्लस 25 आहेत, अजून आहेत. इकडे माझ्या चेस्टला पण असतील. नाही, चेस्टला थोडं डार्क आहेत, कारण मला डार्कचं घर वाटतं. एकदम डार्कमध्ये लाईट लावली ना की एक नंबर घर वाटतो. असं तर नाईट झालेलं आहे. रिस्पॉन पॉईंट सेट तर झाला, झोपलो. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आजची आपली 5वी सकाळ माइनक्राफ्टमध्ये. काय बघा, हा स्केलेटन तुम्हाला मारायला लागेल बोन कलेक्ट करण्यासाठी. तर मी याला मारतो, पण कसं आहे आता झॉम्बी पण मला मारायला येते ना. हा एक समोर क्रिपर आहे, इकडे पाठीकडे क्रिपर नाही आहे ना. हां तू ये. तो स्केलेटन मला मारला, पण हा मला मारतो बघा. याला मारलेलं आहे. रास्ता क्लिअर. 1 2 3 4 बोन क्रिपरला पण मारून येऊ आपण. क्रिपर भाऊ या तुम्ही, या लांबला क्रिपरला हा मारू शकता. क्रिपर टिकला पण नाही, मला गन पावडर पण भेटली आणि आपण वाचलो पण लेट. इकडे एकच क्रिपर दिसलेला ना आपल्याला, इकडे पाठीकडे क्रिपर आहे. आता त्यांना मारू आपण फुल ट्रेन आहोत. ओके, तर इथं कुठेच ना असा क्रिपर नाही आहे. जाऊ द्या, आपण पहिले आपले ते ऑलरेडी झालेले स्टोन आहेत त्यांना आपण घेऊन येऊ आणि बेस बांधायला सुरुवात करू ना. माझ्या चेस्ट ह्याच्यातच येते, यातले येते आणि माझ्या सगळे चेस्ट आहेत ना 16 झालेत. ओके, 64 नाही 63 झालं आहे. तर 64 झालेले आहेत. आपण जाऊ वरती, नंतर आपण नाही तर पायऱ्या पण बनवू भाजी तुला. पण पहिले तर आपण आपला बेस बनवून घेऊया. तर तो मी कसा बनवणार आहे ते तुम्हाला सांगतो. एवढी जागा सोडून एक इथे ब्लॉक, इथे बसावं. एक असं 1 2 3 1 2 3 4 5 6 ब्लॉकची लाईन आहे. 7. आता इकडे एक वाढू ना. 7 ना 8 9. 9 ब्लॉकची माझी घराची लांबी आहे. एवढं लांब घर बस झालं. 9 घर ना, परफेक्ट 10 करून टाकू. ओके, 10 झाले तशा प्रकारे. तर नंतर इथनं एक इथं टोटल 3 लागले. चौथा एक लागले. नंतर ओके मला आवडलं समजलं. ओके, टोटल फ्लॅश नाही माझ्याकडे, स्टोरेज फुल आहे. एक ब्लॉक आतमध्ये लावून याला एक ब्लॉक परत इकडे फिरवला. ओके, परफेक्ट. किती ब्लॉकनी? 1 2 3 4 ब्लॉक ना. 5 नको 4 ब्लॉक 5 ब्लॉकनी चला चालेल. इकडे
2 3. ओके, तर परफेक्ट असं मला परत समोर या बाजूला पण करायचं आहे. तर इथनं अशी 3 ब्लॉक, 1 2 3 ब्लॉक, चौथा ब्लॉक, 1 ब्लॉक आतून, 1 2 3 4 5. ओके, तर इथनंच फिरवत होतं. इथनं फिरवलं, पण आता मला भेटेल का? एक मी तोडलं तर नाही भेटणार. याला नीट तोडून पहिले कापणी कुऱ्हाड बनवून. हे तर परफेक्ट असं झालेलं आहे. तर थोडी लांबी वाढू, एक ब्लॉकची लांबी वाढू. एक इथे ब्लॉक असा आणि एक परफेक्ट. अशा प्रकारे आपलं एक स्ट्रक्चर झालेलं आहे खालचं मेन स्ट्रक्चर, जे आपलं मेन स्टोनचं असतं. त्यासाठी मला स्टोन पाहिजे होतं. आता हे फिलअप करायचं आतून. तर तिकडे कॉर्नरला पण मला टाकले पाहिजेत ना स्टोन. असं हे नाही समजलं. तर मी थोडे पहिले एक काप करून आलो. एक शोवल होती आपल्याकडे, राहू द्या. एक थोडा कमी करतो ना. काय टाकू याच्यात? एवढी ओक स्टेपलिंग 17 आहे. वरून याच्यात लेदर अजून हे 15, अजून गन पावडर. हे बघा, ही विट आपण बकरीला दिली की ते आपल्याशी जवळ येतात आपल्या जवळ. आपण त्याला करायला दिलो एक्स कुऱ्हाड तर आपली चला वरती. पण तोडून टाकू. परफेक्ट आहे. ओके, अशा प्रकारे आपला बेस तयार आहे. याला फक्त फिलअप करायचं आहे. हे नका तोडलं ना, फिलअपच करायचं होतं ते. जाऊ द्या. आपण एक काम करायचं आहे आपल्याला. मी वूड आणलाय, त्यातला डार्क वूड तर नाही आणलाय. कसं तरी मी हा वूड आणलाय. हा वूड नको, दडच लावू. इथं एक पोल, इथं एक पोल. एक येईल आणि एक येईल. इथं डबल रुपये लाईट आलेली नॉर्मल तरी
नेहमी नको यायला माझ्या अंगाची. ओके, तर अशा प्रकारे आपली 6वी मस्तपैकी चांगली गुड नाईट झालेली आहे. अरे इथे ए इथे इथे घराची नाही करायची, पुण्यात न जायचं नाही. तू पण गेलीच तुला एक पटकाच दिली. अरे मी समोर कोण होता रे? वडा. ओके जाऊया. चलो रे चलो चलो रे चलो चलो जल्दी 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 बेटा हाथ चला जल्दी जल्दी हाथ चला हाथ जल्दी 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 जल्दी. तेच ब्लॉक तर नाही कोणता मला वाटतं याच्यात. मग खालती थोडे फार कारळ टाकलेले. ओके, थोडे फायदे आपण नशीब करून ठेवलेले. आता आपलं टेन्शन नाही आहे. पण झालेले पण आहेत ते. पटकन पटकन फास्ट 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 फास्ट. ओके, तर गाईज आजच्यासाठी एवढंच. आणि व्हिडिओ जरा भरपूरच मोठी होईल मला असं वाटतंय. तर माझा बेस खालचा कसा आहे ते सांगू शकता. चांगला आहे की अजून काही प्रोग्रेस करावी की वेगळं कसं डिझाईन बनवा ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. तर आजच्यासाठी एवढंच. गुड बाय.